नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में, कोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए. आज काय एवढं रोमॅन्टिक होत आहे? हे गार्डनिंगचे काम करून घ्यायचे ना म्हणून. मी काम करते, तुम्ही छान गाणं गाताय. मित्रांनो, बायकोकडनं काम करून घ्यायचं असलं की असं 10-15 सेकंदाचं काहीतरी गाणं म्हणायचं आणि तोपर्यंत बघा काम होतंय असं. तोपर्यंत इकडे आपली गार्डन साफ झाली. तर आज आम्ही गार्डनिंगचं थोडंसं साफसफाईचं काम करत आहोत. चला म्हणलं गाणं म्हणत म्हणत काम करून घ्यावं. काम करून घ्या. ट्युलिपची फुलं पहा किती छान आलेली आहेत, मस्त खुललेली आहेत. आता झालं आता 1 वीकच राहिली. हा, आता जास्त दिवस राहणार नाहीत ते. पहा तुम्ही इकडे ट्युलिपची फुलं किती छान आलेली आहेत. आपल्या घराच्या समोरच्या जागेमध्ये आम्ही काही ट्युलिपची फुलं लावली होती 2 वर्षापूर्वी. तर दरवर्षी ती ॲटोमॅटिकली येतात, आपल्याला त्याला असं लावण्याची गरज नाही आणि मस्त प्रकारे फुललेली आहेत. खूप छान फुलं असतात ही. गार्डनमध्ये खूप अशी शोभा येते त्यांच्यामुळे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे पहा इकडे ही डँडरलाईन खूप वाढलेली आहे. तर शिल्पा डँडरलाईन काढून घेते सध्या. ग्रास कापण्याच्या अगोदर म्हणलं डँडरलाईनचं काढून घ्या. हां, तर कॅनडात काय ही जी डँडरलाईन हे असं पिवळ्या कलरचं जे हे आहे हे सर्वत्र खूप जास्त पसरतं आणि मग ते जास्त पसरलं की गार्डन अशी चांगली वाटत नाही, म्हणून हे वेळेवरती काढून घ्यावं लागतं. त्याचे फुलं दिसायला खूप छान दिसतात, पण हा. वाळल्याच्या नंतर ह्याचं पांढरं इतकं पसरतंय ना. हां, त्याचे छोटे छोटे पांढरी असे त्याचे सीड असतात, त्या खूप फास्टली स्प्रेड होतात वाऱ्यामुळे. इथं लोकांना नाही आवडत ग्रासमध्ये हां, वाढणं. नाही ना, हो ना. आणि ते काढावं लागतं, नाही तर मग पूर्ण ग्रास खराब होऊन जातो. हा. आपलं तसंच झालंय ना. ओके. सीड टाकावं लागणार आहेत आपल्याला अजून. त्या साईडला तिकडे टाकावं लागतील थोड्याशा. तर दुपारच्या वेळेस हे आम्ही आता थोडंसं काम करत आहोत. हे बघा किती छान छान अशी फुलं आलेली आहेत सर्वत्र. ट्युलिपची फुलं आता एकदम अशी मोठ्या आकाराची झालेली आहेत. आतमधनं तुम्हाला दाखवतो, खूप सुंदर असतात ही. वेगवेगळ्या रंगामध्ये असतात, पांढऱ्या रंगाची, गुलाबी, पिवळे असतात, पिंक पण असतात. तर ही लाल कलरची खूप छान दिसतात. आणि इकडे पण पहा तुम्ही, तुम्हाला दुसरी काही फुलं दाखवतो. हे पहा, ही पण छान अशी आहेत, थोडीशी पर्पल आणि पांढऱ्या रंगाची आहेत. आणि तिकडे जी ही पिवळी आहेत ती डाफाडेलची आहेत. त्यानंतर या ठिकाणी आम्ही पक्ष्यांना पाण्याची थोडीशी व्यवस्था केलेली आहे. तर हे सोलार वॉटर पंप लावलेलं आहे याच्यावरती, सूर्यप्रकाशावरती चालतो हा. हे पहा इथे हे हा सोलार पॅड आहे आणि याच्यावर सूर्यप्रकाश पडला की याच्यामध्ये पंप आहे, तो ॲटोमॅटिकली मग दिवसभर चालत असतो. तर बरेच चिमण्या, पक्षी, असे वेगवेगळे पक्षी येतात इथे पाणी पिण्यासाठी. आणि आम्ही या ठिकाणी त्यांना असं खायला पण ठेवतो. काल ठेवलं होतं, संपलं, तर आज टाकावं लागेल आणखीन. आणि त्यानंतर हे पहा इकडे ही पण अशी छान छान अशी फुलं आलेली आहेत. हे जे आपल्या घराच्या समोरचं सफरचंदाचं झाड आहे त्याला आता थोडी थोडी फुलं आलेली आहेत, तुम्हाला दाखवतो. यावर्षी फुलांचं प्रमाण थोडं कमी आहे गेल्या वर्षीपेक्षा. काय कारण आहे काय माहीत नाही. निसर्गामध्ये काही ना काही थोडेफार बदल होत राहतात. तर हे पहा इथे अशी पांढरी आणि गुलाबी अशी सफरचंदाची झाडाची ही फुलं आहेत. आता यामधनं पाठीमागनं फळ येईल. वरच्या साईडला पण आहेत, हे बघा इथे पण आहेत.
लास्ट इयरला भरपूर फुलं आली होती, प्रत्येक फांदीवरती बरेच फुलं होती, परंतु यावर्षी खूप कमी फुलं आलेली आहेत. वरच्या भागामध्ये आहेत थोडीफार, हे पहा इथे, परंतु एवढे जास्त नाहीत. त्यामुळे यावर्षी जास्त सफरचंद लागणार नाहीत असं वाटतंय. इथे काय चालू आहे? इथे पण बरंच गवत आले ना? गवत पण आले, पण लास्ट इयरचे बिया पडल्यानं फुलाचं आलेले झाड बरं, एकाच ठिकाणी खूप झालेत म्हणून त्याचं रोप काढू काढू सगळीकडे स्प्रेड करतात. बरोबर. एक इथं याच ठिकाणी रोप पडले त्याच्यामध्ये जास्त स्प्रेड झाली. इथेच आणि दुसरीकडे हे खूप सुंदर फुलं आहेत हा. इंडियन बरोबर. ब्लँकेट नाव आहे याचं. बरोबर डिसेंबर पर्यंत फुलं राहते त्याची आता लागल्यावर. बरोबर. तर हे इंडियन ब्लँकेट असं हे फुलांचं झाड आहे. तर याला खूप छान छान फुलं येतात आणि विशेष म्हणजे बरेच दिवस राहतात ते. बाकीचे फुलं लवकर गळून जातात पण ही राहतात. ते पहा इकडे गार्डन म्हणलं की काही ना काही कामं असतातच. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, हे जे डिझाईन बनवलेले झाडाच्या बुडाला हे कारचं टायर आहे. त्या टायरला कापून मी असा एक विशेष असा त्याला आकार दिला आणि ते मग मी या ठिकाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये एक असं शोभेचं झाड लावलेलं आहे. किती छान दिसते ना पण 4 वर्ष झाले लावून पण ते आहे तसंच आहे. हो, पण त्याच्या पाठीमागची कलाकारी माहिती आहे ना तू? माझं काम फक्त सांगायचं असतं, हे करा ते करा. शिल्पाने काय केलं होतं, इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पाहिला होता. कोणीतरी टायरवरनं असं क्राफ्ट बनवून त्याचं असं डिझाईन बनवली होती. तर तिने तो व्हिडिओ पाहून माझ्या मागे लागली की तुम्ही पण असं बनवा म्हणून. सुरुवातीला ते इझी वाटलं मला, परंतु तेवढं इझी नाही ते. थोडंसं त्याला स्किल पण लागतं आणि ताकद पण लागते, परंतु केलं मी. किती छान वाटते ते आता. हां छान, पण त्यानं म्हणजे छान शोभा आली या ठिकाणाला. वातावरण सध्या खूप चांगलं झालेलं आहे. आता बरीच गरमी आहे वातावरणामध्ये. साधारण टेम्परेचर आज 20 ते 22 डिग्री सेल्सिअस एवढं आहे. आणि आता पावसाचे पण दिवस चालू आहेत, त्यामुळे सर्वत्र हिरवं झालेलं आहे सर्व काही. पाठीमागच्या साईडला पण काय करायचं का? हो, पाठीमागं पण आहे ना फुलं लावायचे, त्याच्यानंतर बीन्स लावायच्या. ओके चला मग. त्यामध्ये लावलेले बीन्स खूप मोठे झालेले आहेत. बरोबर, चला लाव. क्यूट आहे बघा. काय है ना? खरंच छान ह्याच्यातलं आता आहे. हे झाड काढूया आणि हा. दुसरं छान फुलाचं लावूया. काहीतरी फुलाचं लाव ना तिच्या हा, ट्रे मध्ये. वा, छान वाटतं बास्केट ना? आता छान दिसते. हा, छान वाटते आता. व्हेरी गुड. चला आता नेक्स्ट हे लावायचे तर आपल्याला. कुठे समोर लावायची का हा, पाठीमागे? समोरच लावूया. ओके. इंग्लिश डेझी का? हा. छान दिसतंय फुलं तर. शिल्पाला गार्डनिंगची फार आवड आहे. दररोज तिला काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं लावायला आवडतात. ते पायी ते लावायला चालू आहे आता. समोरची जागा पूर्णपणे अशी फुलांनी भरलेली आहे, तरी पण वेगवेगळी फुलं तिला ट्राय करावी वाटतात. आपले झेंडू लावायचे राहिलेत अजून. बरोबर. मधात सीड्स लावलेले आहे, ते थोडे मोठे झाले की बाहेर आणून लावायचे. गांडूळ निघाला का? हा, तुला भीत नाही वाटत का त्याची? नाही. टाक मातीमध्ये टाकते वर, मग हे होतात, वाचत नाही जास्त दिवस. गांडूळ जमिनीसाठी खूप महत्वाचे आहेत. हो ना, पण एकदम गार माती खाली राहायला आवडतंय. हां, पण मेन म्हणजे भुसभुशीत करतात ना जमीनला. हो ना. तर इथे एकदा लावते झाड, मग जाऊ आपण बॅक साईडला. ओके, लावा. हे कोणतं बघा, लावायचं? इथं किती आले. वाव, बरंच मोठा आहे हा तर. हा. बरं आहे, चांगलं. ओ, भरपूर आहेत हा. भरपूर. चला आता पाठीमागे जाऊ. हा, पाठीमागे जाऊया, थोडंच राहिलं आता. आपल्या घराच्या साईडची जी बाजू आहे, या ठिकाणी पण अशी बरीच ओपन स्पेस आहे. तर इथे आम्ही अशी काही फुलांची झाडं लावलेली आहेत. याला छान छान अशी गुलाबासारखी फुलं येतात
काटे नाहीत याला, कुठल्याच प्रकारचा याला काटा नसतो, परंतु याचं फूल जे आहे ते खूप असं मोठ्या आकाराचं असतं. याचं नाव मला आता चेक करावं लागेल. तुला माहित नाही का त्याचं नाव? मला नाव माहित नाही, पण फुलं खूप आवडतात. बरोबर. गुलाबासारखेच पाकळीदार असतात, मोठ्या साईजचे. हा, मोठ्या साईजचे असतात खूप. आणि काटे नाही, काही नाही त्याला. आपल्या तळहातावरती बसेल असं एवढं मोठ्या आकाराचं फुल असतं. इथं कळ्या चालू झाल्यात यायला आता. हा, कळ्या यायलेत आता. आपण दाखवूया फुल झालं ना. हा, नेक्स्ट नंतर आणखीन 3-4 आठवड्यानंतर दाखवू शकतो. आणि हे पण असंच एक शोभेचं झाड आहे. असं वर जात आहे, थोडंसं त्याला सपोर्ट दिला की ते वर असं चढत जातं. त्याची पानं पहा तुम्ही, पिवळी आणि अशी मध्येच हिरवा आहे, त्यामुळे पानांचा रंग खूप अट्रॅक्टिव्ह आहे. आणि या ठिकाणी आम्ही एक ब्लूबेरीचं लावलेलं आहे, जे एक अशा छोट्या छोट्या असतात बेरीज, ते खाण्यासाठी. ते ब्लूबेरीच आहे. आणि इकडे शिल्पाने पुदिना लावलाय. पुदिना लावलेला आहे. मिंट किती आली किती फ्रेश आली एकदम, पहा इकडे. आणि या ठिकाणी इथे मी काकड्यांची काही रोपं लावण्यासाठी हे असं अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. तर हे असं ताराचं स्ट्रक्चर आहे, त्याला असं दोऱ्या लावलेल्या आहेत अशा वर. या ठिकाणी ते काकड्या लावल्या की मग त्या अशा स्ट्रेट अशा वर जातील, तर कमी जागेमध्ये भरपूर काकडे येतात इथे. आता या आठवड्यामध्ये आम्ही बरेचसे व्हेजिटेबल्स बाहेर लावणार आहोत, कारण आता तापमान चांगलं झालेलं आहे, थंडी नाही आता वातावरणामध्ये, त्यामुळे आपण आता व्हेजिटेबल्स बाहेर लावू शकतो. इथे काही शिल्पांनी लावले होते 2 आठवड्याखाली मेथी, पालक. ते पहा, मेथी अशी आलेली आहे, आणि इकडे कोथिंबीर आणि थोडीशी पालक लावली होती. तर असे काही व्हेजिटेबल्स असतात, तर ते थंडीमध्ये येतात, आणि काही व्हेजिटेबल्स असतात त्यांना गरमी लागते. तर आता या आठवड्यामध्ये आम्ही या जागेमध्ये बऱ्याच प्रकारचे व्हेजिटेबल्स लावणार आहोत. आणि इकडे आपलं पियर ट्री आहे, तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेस. याला यावर्षी छान अशी फुलं आलेली आहेत, मला दाखवतोय पहा. पांढऱ्या कलरची फुलं आहेत, छान छान. ॲपल ट्रीपेक्षा याला जास्त फुलं आलेली आहेत यावेळेस. पियर जास्त येणार आहे. हां, तर हे पियरचं झाड आहे, 2-3 वर्ष झालं याला पण लावून. तर हे फुलं पडलेले आहेत आता, खालून असे येतात. हां, सर्वच नाही टिकणार, म्हणजे त्याच्यातले 50% पेक्षा जास्त फळं त्याची गळून जातात, कारण ते झाड आणखीन लहान आहे. हां, लहान आहे, झाडामध्ये अशी पूर्णपणे ताकद नाही आहे. खूप स्वीट फ्रूट आहेत. हां, छान आहे. त्यानंतर आम्हाला दुपारच्या वेळेस जेवणाचं निमंत्रण आलं होतं. आपल्या महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यामधली एक फॅमिली आहे इथे, मंगेश आणि रुपाली यांची. तर आम्ही त्यांच्या घरी गेलो. गेल्या वर्षभरामध्ये यूट्यूबमुळे आम्हाला बरेच मराठी कुटुंब भेटले, आणि त्यामुळे आमचा जो एकटेपणा होता तो आता खूप कमी झालेला आहे. आज दुपारच्या जेवणासाठी रुपाली यांनी विदर्भाची स्पेशल दालबट्टी बनवली होती. चव मात्र खरंच खूप छान होती. दालबट्टी मी पहिल्यांदाच खाल्ली. छान, एकदम मस्त जेवण बनवलेलं आहे आज. नमस्कार मित्रांनो, आज मंगेश आणि रुपाली यांनी आम्हाला आज घरी जेवायला बोलवलेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की जेवणामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवलेले आहेत की हे पाहून आम्हाला असं वाटतं आम्ही एखाद्या राजेशाही महल मध्ये आलो की काय. खरंच छान जेवायला बनवलेलं आहे.
हे रोडगे ओके. तुम्ही explain करून सांगा. डाळ बट्टी आहे ऍक्च्युली खानदेशची स्पेशल आहे. ओके बट्टी आणि डाळ हा आणि त्याच्याबरोबर मटकीची भाजी ओके. आणि गुलाबजामुन बनवले रुपालीने वा वा. आणि मस्त मस्त त्यात काय ते छान छान. एक नंबर जेवण बनवलेलं आहे. खूप छान. आपण आनंद घेऊया. आणि जेवणाचं खरंच थँक्यू सो मच. मित्रांनो, रुपाली यांचं पण एक यूट्यूब चॅनल आहे, रुपाली इन कॅनडा या नावाने. आपली भारतीय स्त्री दैनंदिन जीवनामध्ये वेळात वेळ काढून पुढे येण्याचा प्रयत्न करत असते, तर तुम्ही त्यांना नक्की सपोर्ट करा. काय टाकताय? आम्ही घेतो रे, नंतर घेतो. हो, हो. त्याच्यामध्ये डाळ घे. बट्टी घ्या ना अजून थांबा. म्हणजे चांगलं बट्टी घेतलं दादा. घ्या, घ्या. मुलांची मजा आहे आज. हा ना. कसं कडक देऊ? दोघी मिक्स दे. 2 ते 2 ते. हो, त्याच्यामध्ये प्रकार असतात काय? हो क्रंच म्हणजे कडक थोडे क्रंची बनवले. असतो. हो, एक हे बघा. क्रंची टाका. क्रंची दे ना. बस बस. त्यांना पण क्रंची दे बघ त्यांना. त्याला क्रंची दे. बिस्किट सारखं खाता येतो तो. हा क्रंची. सारखं आपल्या पार्ले बिस्किट सारखं. अजून एक? हा, बस. तुम्हाला? चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओज पण वेळात वेळ काढून नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.